मंचावर उपस्थित श्री विपिन ईटनकर जी, तुम्ही छान वेळ काढला आमच्यासाठी, यासाठी धन्यवाद। श्री कुमार आशीर्वाद जी, तुम्ही जे भी बोलला ते खूप मोलाचं होतं। श्री जोगिंदर सिंह जी, थैंक यू फॉर कमिंग ऑल द वे फ्रॉम मुंबई फॉर द एनएससी वर्कशॉप एंड हेडिंग इट। डॉक्टर नंदिता पलशेटकर, थैंक यू मॅडम, तुम्ही दरवेळेस दिव्यज फाउंडेशन बरोबर उभे असता। श्री शंकर मुरारका जी, श्री किशोर मुरारका जी, मुरारका फैमिली, थैंक यू फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस इवेंट एंड मेकिंग इट पॉसिबल। श्री स्वप्नील जोशी जी, आज तुम्ही हॅट्रिक मारली आहे, तिसऱ्यांदा आमच्या बरोबर आहात, तर थँक यू सो मच। दिव्याची पल्लवी, मोहक, कविन, जे सदैव प्रत्येक चांगल्या कार्यासाठी दिव्यज बरोबर उभे असतात आणि दिव्यजच आहेत ते। आणि माझ्या प्रिय आशाताई, सगळ्यांच्या जीवनात ज्या आशा आणतात अशा आपल्या आशाताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की आज आम्ही तुम्हाला बोलवल्यावर तुम्ही आलात, हे जाणून की हो की तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात एक दिवा लावता, ज्योत लावता, त्यांच्या जीवनात एक प्रकाश आणतात। पण तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की हा प्रकाश तेव्हापर्यंत राहू शकतो जोपर्यंत तुम्ही ताजे राहाल, तुम्ही सुदृढ राहाल, तुम्ही हेल्दी राहाल। तर हे तुम्हाला लक्षात आल्यामुळे तुम्ही इथे आहात, यासाठी धन्यवाद। आज आपण सगळ्यात आधी इथे वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत आणि त्यात सगळ्यात जरुरी म्हणजे आर्थिक। अमेरिका के राजदूत ने मुंबई और देवेंद्र फडणवीस की प्रशंसा की है कि मुंबई और दूसरा वहाँ का नेतृत्व जो देवेंद्र सीएम के पास है, उस कारण काफ़ी ज़्यादा डेवलपमेंट हो रहा है। देवेंद्र फडणवीस की प्रशंसा की अमेरिका के राजदूत, क्या कहेंगे? मुझे खुशी है कि अमेरिका के राजदूत ने प्रशंसा की है देवेंद्र जी की और महाराष्ट्र की। डेफिनेटली महाराष्ट्र हमारा फाइनेंशियल कल्चरल कैपिटल है और भारत का सबसे ज़रूरी ऐसा स्टेट है और मुंबई तो उसका कैपिटल ही है। तो यकीनन ये चीज़ जो है, ये जैसे सब लोग बोलते हैं वैसे राजदूत जी ने भी बोली, इसकी खुशी है। और देवेंद्र जी तो दिन रात काम कर ही रहे हैं महाराष्ट्र के लिए, मोदी जी से इंस्पिरेशन लेके, और मोदी जी के लीडरशिप के अंडर ये सब काम करना और भी आसान हो जाता है। तो इसका श्रेय मोदी जी को ही जाता है। वहिनी, हे महत्व अमेरिकन राजदूताला कळतं, पण आपल्या महाराष्ट्रातल्या विरोधकांना कळत नाही। ते वारंवार टीका करतात देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीवर, कामावर। पहा, विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण मला वाटतं टीकासुद्धा अशा करायला पाहिजे, त्या कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाही आहे। काही मॅटर असेल, मटेरियल असेल आणि त्याच्यात टीका करणं इट्स ऑलवेज वेलकम इन डेमोक्रेसी। पण काल तुम्हाला संजय राऊतांनी तुम्ही जे म्हटलं होतं की देवेंद्रजींना महाराष्ट्रात राहू द्या, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमृता वहिनींनी आता दिल्लीला जायची हळूहळू मानसिकता तयार करावी, देवेंद्रजींना दिल्लीत जायचं। मला वाटतं मानसिकता ही तयार आहे आणि हीच राहणार, ही महाराष्ट्राची सेवा करायची आहे देवेंद्रजींना, आणि जिथेही आम्ही घरचे त्यांचा साथ देऊ शकलो आम्ही देऊ, आणि ही मानसिकता आपल्यासाठी इनफ आहे, महाराष्ट्रासाठी इनफ आहे। बाकी मानसिकतेचं बाकीच्यांनी स्वतःसाठी वेगवेगळा विचार तुम्ही आज इतका मोठा कार्यक्रम इथं घेतलेला, आशा वर्करांना आर्थिक साक्षर करण्याचा, कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट असेल आणि तुम्हाला वाटतं या प्रोजेक्टमुळे त्या महिलांच्या जीवनात काही वेगळे बदल होतो? आज नागपूरचा हा आमचा पहिला कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम दिव्यज फाउंडेशनचा, हा आम्ही चालू केलेला आहे आशा वर्कर्ससाठी, आशा दीदींसाठी, ज्या दिवस रात्र स्वतः झटतात लहान मुलांसाठी, बाळंतिणींसाठी। यांच्याकडे कोण लक्ष देईल असा विचार दिव्यजच्या मनात आला आणि त्यातनं फाउंडेशननी हा कार्यक्रम चालू केला आहे। आज 300 सेविकांना आपण प्रशिक्षण देतो आहे ऑन फायनान्शियल लिटरसी, आर्थिक सशक्तीकरण आणि स्वतःच्या हेल्थकडे कसं पाहता येईल त्यासाठी एक 360 डिग्रीज वेलनेस प्रोग्राम त्यापुढे आहे। पूर्ण दिवसाचा हा असा कार्यक्रम आहे आणि पुढच्या टप्प्यांमध्ये काही दिवसात बाकीचे 1000 अशा
आशा वर्कर्स आम्ही कव्हर करणार आहोत. मॅडम हे सांगा, तुम्ही या ठिकाणी आला आहात, आशा वर्करसाठी तुमचं काम सुरू आहे, मुंबईत सुरू आहे. आश्रमशाळांची जी अवस्था आहे महाराष्ट्रातली ती काही फारशी चांगली आहे असं काही दिसत नाही. गेल्या काही काळामध्ये 3 मुलींना साप चावला, त्यांचा मृत्यू झाला. नागपूरच्या जिल्ह्यातही ही एक घटना जी आहे ती समोर आलेली आहे. आश्रमशाळांसंदर्भात तुमचं मत काय आहे? ते मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर ॲक्शन झालेली आहे, त्या बाबतीत पण वाचलेलं आहे. पण अशा घटना व्हायला नको आणि ह्यासाठी नक्कीच ॲडमिनिस्ट्रेशन गव्हर्नमेंटनी पुढे घेऊन तत्पर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि प्रोहिबिटरी ॲक्शन्स पण घ्यायला पाहिजे. पण आमच्यासारखे जे NGOज आहेत, आम्ही अडॉप्ट करू शकतो का अशा आश्रमशाळा? आपण त्या अपग्रेड करू शकतो का? हा पण आम्ही जर स्वतःकडनं विचार केला ॲज नागरिक म्हणून, तर ह्यांनी पण खूप मोठा फरक पडेल आणि नक्कीच असे जे इन्सिडेंट झालेले आहेत ते व्हायला नको आणि त्याची खबरदारी पण घ्यायला पाहिजे आणि फिक्स करून लोकांना त्यांना प्रॉपर त्यांच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे. मॅडम जुन्नरमध्ये एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून ती हत्या करण्यात आली आहे. सातत्याने एक घटना वाढत आहे. आपण महिलांसाठी नेहमी काम करता, काय तुमचं? मला वाटतं की आपण एक कायदा पण पारित केलेला आहे खूप स्ट्रिक्ट ह्याच्या मागे, पोलीस ॲक्शन प्रॉम्प्ट होते. पण आता तरी हे जे होत चाललेलं आहे त्यात डिटरंट तर पोलीस असू शकते, कॅमेरा CCTV असू शकतात, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. पण समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे पाहणं जरुरी आहे. कारण जर असं कोणी करतंय तर त्याचे व्हॅल्यूज काय, त्याचं व्हॅल्यू सिस्टम काय आणि त्याला ती शिक्षा दिली गेली का शाळेत किंवा घरांमध्ये, की स्त्रियांचा सन्मान करणं हे आपल्या देशात, आपल्या पूर्ण राष्ट्रात खूप जरुरी आहे. आणि जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच ते राष्ट्र पुढे जातं. तर हे प्रत्येक माणसाच्या पण मनात ठसाळलेलं पाहिजे, तरच यात खूप मोठा बदल होऊ शकतो. मैडम CM तमिलनाडु के CM ने एक निर्णय लिया है तीसरे बच्चे के लिए महिलाओं के मैटरनिटी लीव. इसका मैं अवेयर नहीं हूँ, बट थर्ड चाइल्ड मेटर्निटी लीव, मला असं वाटतं मैटरनिटी लीव मैं इसके बारे में आज अवेयर नहीं हूँ, ये क्या उन्होंने निर्णय लिया है. बट वहाँ पे 2 बच्चों के लिए महिलाओं को छुट्टी मिलती थी और तीसरे बच्चों के लिए भी उन्होंने उसकी अनुमति दी कि तीसरे महीने. देखिए, इसमें दो पहलू है. एक तो स्त्री का मूलभूत अधिकार है कि जब वो बच्चा पैदा करती है तो उसको उतना समय मिले बच्चों का संगोपन करने के लिए. उसका एक पहलू ये है. तो ह्यूमैनिटेरियन ग्राउंड्स में ये सही बात है कि स्त्री को चाहे 2 बच्चे हो या 3 उतना समय दिया जाना चाहिए. और बट दूसरा है कि हमारी आबादी ऑलरेडी इतनी बढ़ चुकी है, तो आप तीसरे बच्चे के लिए इससे एक प्रोत्साहन ही दे रहे हैं कि तीसरा बच्चा भी पैदा कीजिए. ये हमारे जैसे देश में होना चाहिए क्या? ये एक सोचने की बात है. मैडम मराठी आर्थिक साक्षरता, एक सवाल मैम, जो आज यहाँ पे आपने सेमिनार लिया, आशा वर्कर से बातचीत की, किस तरीके से हमको आर्थिक सबलता दी जा सकती है? देखिए, जैसे आशा वर्कर्स को हम लोग अभी इसमें इन्वेस्टमेंट सिखाने लगे, उनको जो भी बचत हो महीने की, वो किस तरीके से अच्छे से वो बचत कर सकते हैं, वो बचत का निवेश कैसे अच्छे से कर सकते हैं, इसका ये लोगों ने पूरा एक ट्रेनिंग सेशन रखा है. तो मुझे लगता है इससे वो स्त्रियाँ आत्मनिर्भर तो है ही, पर खुद की बचत अच्छे से करेगी तो एक विश्वास उनमें दृढ़ बढ़ेगा और उन पे व्हायलेन्स या अलग अलग अत्याचार नाही आहे. वहिनी, मराठीतून देवेंद्रजींचं ते अमेरिकन राजदूतांनी कौतुक केलं आहे, त्यांच्या विकास कामांचं कौतुक केलं आहे, त्याबाबत आपण मराठीतून प्रतिक्रिया द्या. मला खूप आनंद आहे की अमेरिकन राजदूतांनी देवेंद्रजींचं कौतुक केलं. महाराष्ट्र तर आपली आर्थिक आणि कल्चरल सांस्कृतिक राजधानी आहेच, तर महाराष्ट्राचं कौतुक जगभर होतंच आणि त्यांनीसुद्धा केलं आहे, त्यात काही नवल नाही आहे. पण देवेंद्रजी जे आज काम करू शकत आहेत 24/7 ते मोदीजींच्याच मुळे, कारण मोदीजी स्वतः इतके कर्तव्यनिष्ठ आहेत आणि कामाच्याकडे इतके डिवोटेड आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना पाहून सगळेच नेते तसे काम करतात, त्याचा आनंद आहे. आपल्याबरोबर स्वप्नील जोशीजी पण आहेत, ते पण आपल्याला 2 शब्द सांगतील. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. महिला सक्षमीकरणाकरता ते उपक्रम इकडे करण्यात येण्याचा प्रयत्न करतोय. मुरारका ग्रुप आणि दिव्यज फाउंडेशन, आदरणीय अमृताताई आणि त्यांच्या टीमने एक खूप सुंदर आर्थिक सशक्तीकरण यासाठी एक वर्कशॉप्स अरेंज केलेत आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या आशाताई आहेत, त्यांच्यासाठी हे वर्कशॉप आहे. त्याचं इनॉग्रेशन आत्ता आम्ही केलं
आणि हे वर्कशॉप्स होणार आहेत. त्याच्यात फायनान्शियल लिटरसीबद्दल वेगवेगळी सेशन्स होणार आहेत. त्यांना अवेअरनेस क्रिएट करण्यात येणार. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि डिजिटल फ्रॉड्स खूप वाढलेत, त्याबद्दल अवेअरनेसचे सेशन्स आहेत. अशी वेगळी वेगळी सेशन्स करण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की फार सुंदर उपक्रम आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहू शकलो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. जुन्नरमध्ये जी लहान चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे, 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली, कुठेतरी कायद्याचा धाक राहिला नाही का राज्यात, असं एक प्रश्न जे आहे ते सामान्य. मला असं वाटतं की अत्यंत घृणास्पद, अत्यंत खालच्या पातळीचा गुन्हा आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जितकी कठोर शिक्षा होऊ शकेल तितकी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळात पण त्याच्यावर आळा बसण्याला मार्ग सापडेल आणि आळा बसण्यासाठी मदत होईल. सर, वंदे मातरम को लेके कोई 2 स्टेंजा गाना चाहता है, कोई पूरा 6 स्टेंजा गाना चाहता है. राजनीतिक पार्टियों में इसको लेकर काफ़ी आरोप प्रत्यारोप चल रहे, क्या कहेंगे आप? मैं क्या कहूँगा, राजनीतिक पार्टियां करती रहे आरोप प्रत्यारोप. थँक्यू. तुमचा वगैरे काही भविष्यात प्लॅन आहे का राजकारणात वगैरे राजकारणात येण्याचा? नाही, मी अभिनेता आहे. मला फार आवडतो अभिनय करायला, मला फार आनंद मिळतो. मी माझ्या पद्धतीने लोकांमध्ये पोचतो, तो माझ्या अभिनयाच्या माध्यमातून पोचतो. त्यामुळे आत्ता तरी काही प्लॅन नाही आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी बिंग इन ॲक्ट. एक शेवटचा प्रश्न असा बोला आहे, सर. तुमचं वय जे आहे ते थांबलेलं आहे गेल्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून तुम्ही बाल कलाकार म्हणून काम करताय, तर काय फिटनेसचं नाही, मी तुम्हाला सांगतो, माझ्या पुरतं मी सांगू शकतो. प्रत्येकाच्या फिटनेसच्या व्याख्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या फिटनेसच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे खूप इंडिव्हिज्युअल आहे फिटनेस हा. पण माझ्यासाठी मी काय करतो, तर मी 7 ते 8 तास झोपतो. काहीही झालं तरी 7 ते 8 तासाची झोप करतो मी माझ्या पुरतं, कारण अनेकांना ते सूट होत नाही. पण मी इंटरमिटंट फास्टिंग करतो. मी 16 तास काही खात नाही आणि 8 तासात मी उरलेला माझे सगळे आहार प्लॅन करतो आणि ऑफकोर्स प्रोटीन इंटेक जास्त ठेवतो, शुगर आणि फॅट्स कमी करतो. बेसिकली अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपले पूर्वज जे अन्न खात होते त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.